नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी.आर. आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, तो म्हणजे फसल बीमा योजना। आजच्या तारखेमध्ये जर पाहिलं तर टोटल 3900 कोटी रुपयांचं जे असेल ते रब्बी हंगाम 2020-25 चा म्हणजे 25 चा त्या विम्याचं वितरण करण्यात आलेलं आहे। आणि ते वितरण जे आहे ते वितरण केलेलं आहे। ज्या शेतकऱ्यांना त्याचे पैसे आलेले असतील त्यांच्यासाठी एक आनंदाचीच बातमी आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांना पैसे आलेले नाहीत तुम्ही नाराज होऊ नका, तुम्हालाही ते पैसे येणार आहेत। काय येणार आहेत? कारण की हे जे हप्ता आहे ते फक्त पहिला हप्ता आहे। जे काही पीक विमा असेल त्याचा फक्त हा पहिला हप्ता आहे। दुसरा हप्ता आणखी 8000 कोटी रुपयांचा बाकी आहे, तो सुद्धा येणार आहे। त्याच्या संदर्भामधील आपले जे काही भारताचे कृषी मंत्री असतील माननीय शिवराज सिंह चौहान यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे। काय म्हणाले आहेत ते पण आपण आता थोडक्यात क्लिपमध्ये पाहणार आहोत। किसान बहनों और भाइयों, भांजे और भांजियों, नमस्कार। रक्षाबंधन की और स्वतंत्रता दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं। प्राकृतिक आपदा पीड़ित किसानों के लिए आज एक खुशखबरी है। आज ही आपके खातों में लगभग 30 लाख किसानों के खाते में 3200 करोड़ रुपए की राशि प्रधानमंत्री फसल बीमा योजना के अंतर्गत डाली जानी है। प्राकृतिक आपदा में कई बार फसलें तबाह हो जाती है, और जब फसल तबाह होती है तो केवल फसल तबाह नहीं होती, किसान की जिंदगी बर्बाद हो जाती है। और इसलिए प्रधानमंत्री जी ने बनाई प्रधानमंत्री फसल बीमा योजना, जो आपदा पीड़ित किसानों के लिए वरदान बन गई। अभी हम पहली किस्त डाल रहे हैं। मैं लगातार सचेत हूं, और जनवरी से जून तक जो किसानों को नुकसान हुआ उसकी क्लेम बनी है 11,000 करोड़ रुपया। लगभग 8,000 करोड़ रुपया बाद में किसानों के खातों में डाली जाएगी। इसलिए जिन किसानों के खाते में आज राशि नहीं आ रही वो ये ना सोचें कि हमारा क्या होगा, आपके खाते में भी पैसा आएगा, और ये पैसा समय पर आए। इसलिए हमने ये भी तय कर दिया है कि अगर बीमा कंपनी क्लेम सेटल होने के बाद निर्धारित समय सीमा पर पैसे जमा नहीं करती तो उसको 12% ब्याज भी किसान को देना पड़ेगा। वो पैसा किसान के खाते में जाएगा, और राज्य सरकार भी अगर अपना शेयर देर से देगी तो उस पर भी 12% ब्याज लगेगा, और ये पैसा भी किसान के खाते में जाएगा। अगर फसल बीमा योजना के बारे में कोई शिकायत हो तो मुझे जरूर खबर कीजिए। सदैव किसान भाई और बहनों आपके साथ खड़े हैं। किसानों की सेवा ही हमारे लिए भगवान की पूजा है। पाहू शकता तुम्ही की अशा पद्धतीने त्यांनी जी वक्तव्य केलेलं आहे, सांगितलेलं आहे, हा जो हप्ता आहे तो पहिला हप्ता आहे। फक्त तुम्ही त्याच्यामध्ये नाराज होऊ नका। तुम्हाला दुसरा जो हप्ता असेल तो लवकरच तो तुम्हाला 8000 कोटी मिळणार आहेत, आणि त्याच्यामध्ये जर विलंब झाला तुम्हाला देण्यामध्ये तर त्याचं जे काही 12.5% व्याज आहे, जर विमा कंपनी जरी तुम्हाला लेट द्यायला केला तर त्याचे व्याजासहित तुम्हाला रक्कम ती मिळेल। आणि शासनाने जरी राज्य शासनाने ती जरी लेट केला तर त्यांचे सुद्धा 12.5% तुम्हाला व्याज तुमचा जी काही रक्कम असेल त्याच्यावरती ते तुम्हाला मिळणार आहे। म्हणजे तुम्हाला 100% ते तरी मिळणारच आहेत। 8000 कोटीमध्ये ज्यांना आलेलं नाही त्यांच्यासाठी एक छोटीशी माहिती होती, ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा पद्धतीचे नवीन अपडेट आपल्या सतत चॅनलवरती येत असतात। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ बनवला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती मिळत जाईल। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।